नमस्कार, मी संगीता ज्ञानेश्वर काळे. आज मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे. बघा, मी इथं भेंडी घेतलेली आहे. ती छान धुवून पुसून घेतलेली आहे. आता ती आणि 3 बटाटे घेतलेले साल काढून, 1 टमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या बी चिरून घेतलेल्या आहे. भेंडी बी आपण छानपैकी चिरून घेतलेली आहे. तिरकी भेंडी मी चिरलेली आहे. बघा, छान पातळ चिरलेली आहे. आणि बटाट्याचे बी छान काप करून ते पाण्यात टाकलेले आहेत, म्हणजे त्याला काळा कलर नाही. टॅमॅटो घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे. आणि आता मी कढई तापाय ठेवलेली. आता मी त्याच्यात तेल टाकणार आहे. तेल वाटीत होतं म्हणून मी तसंच टाकणार आहे अंदाजे. आणि थोडं जास्तच तेल टाकायचं भेंडीला, म्हणजे भेंडी छान होते. आता मी हिरव्या मिरच्या त्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत. तेल बी छान तापलेलं आहे. बघा मैत्रिणी, माझा आज आहे ना कॅमेरा आहे ना जास्त हललेला आहे, त्याच्यामुळं मला माफ करा. आणि आता आहे ना आपण त्याच्यात जिरी मोहरी ह्या 2 गोष्टी टाकून देऊ. ते बी छान तडतडून देऊ. बघा, आणि आता टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो बी छान परतून घेऊया. मस्तपैकी असं हलवून घ्यायचं एकदम छान, म्हणजे ते संपूर्ण परतलं जातं. आणि त्याच्यात आहे ना आता आपण बटाटा टाकून घेऊया. जे बटाट्याचे काप केले होते ते टाकून घेऊया. पातळ पातळ आहेत ते बी छानपैकी मिक्स करायचं. मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. जास्त नाही टाकायचं, कारण की आपल्याला परत भेंडी टाकली ना, मग त्या भेंडीत बी आपल्याला मीठ टाकायचं आहे. बघा, असं संपूर्ण हलवून घ्यायचं ते. आणि त्याच्यावर 1 मिनटं झाकण ठेवायचं, कारण की पातळ काप आहे ना ते शिजायला वेळ नाही लागत. वाफेवर मस्त शिजतात. तर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. तर 1 मिनिटाने लगेच काढून बघूया आपला बटाटा शिजला आहे काय. बघा, छान शिजला आहे. आणि आता त्याच्यात भेंडी टाकून घेऊया, कारण की बटाटा एवढा नाही शिजून द्यायचा, कमी शिजवायचा, कारण की भेंडीत तो परत शिजतो. भेंडी टाकून घेतलेली आपण. आणि आता थोडंसं परत मीठ टाकूया, म्हणजे आपल्या भेंडीला मीठ लागेल. बघा, मीठ टाकलं आहे आता. आता आहे ना त्याच्यात थोडी कोथिंबीर बी जरा हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं ते. लई कॅमेरा हललेला आहे. आणि नवीन जर कोणी असेल ना तर मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली ते बी सांगा. आणि माझा कॅमेरा हल्ल्याबद्दल मी आत्ताच तुमच्यासमोर माफी मागते. बघा, आता आपण त्याच्यात थोडा शेंगदाण्याचा तो वाटून घेतलेला कूट जाडसर, लय बारीक बी नाही करायचा, म्हणजे ते असं चिकटत नाही एकमेकाला. आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ना ती टाकायची त्याच्यात. आणि संपूर्ण ते मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यावर ना आता बघा, आता संपूर्ण मी ते मिक्स करून घेतलं आहे. मीठ बीठ सगळीकडे लागतं म्हणजे. आणि आता 5 मिनटं बी नाही, 5 मिनटाला कमीच लागतं झाकण ठेवायचं. बघायचं आता आपली भेंडी शिजली काय. बघा, भेंडी शिजून संपूर्ण झालेली आहे. आणि भेंडी बी अशी शिजली मस्तपैकी. बघा, चिकट नाही काय नाही. शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण जशी शेंगदाण्याची चटणी करतो कुरकुरीत, तसेच शेंगदाण्याचा कूट झालेला आहे. बघा किती छान झालेली आहे. आपण जशी चिरतो तशीच आहे, हिरवीगार भेंडी आहे. अजिबात तिचा कलर उतरला नाही.
चौकडून संपूर्ण हलवून घ्यायची ती भेंडी. बघा किती छान मोकळी झाली. आणि आता आपण ती भेंडी आहे ना काढून घेऊया एका बाउलमध्ये. मस्त दिसते का नाही आपली भेंडी. बघा आता किती छान दिसन आहे का नाही, हिरवीगार. नाही तर काय काय भेंडी अशी जास्त शिजवली की तिचा कलर वेगळा होतो. हिचा जसून तसा भेंडीचा कलर राहिला. बघा किती मस्त दिसते. आणि माझ्याकडून काही चुकलं असं तर मला माफ करा. चला मग उद्या भेटूया. बाय.